नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण भारतीय जनगणना 2011 भाग 2 बघतोय. भाग 1 ऑलरेडी अपलोड केला आहे. थोडं टाईम मॅनेजमेंटमुळं आपल्याला हा भागसुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड करता आला नाही, पण ज्यांनी कुणी भाग 1 बघितलेला नाही आहे त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही पहिल्यांदा भाग 1 सुद्धा बघून घ्या आणि मग भाग 2 कडे या. ओके, तर आपण भाग 2 ला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण भाग 1 मध्ये जनगणनेचा इतिहास बघितलाय. 2011ची भारताची आकडेवारी पण बघितलेली आहे. जग आणि भारत हा टॉपिक पण कव्हर केलाय. लिंग गुणोत्तर, साक्षरता, बाल लिंग गुणोत्तर अशा प्रकारचे टेबल फॉर्मॅट सुद्धा बघितलेलाच आहे. ग्रामीण व नागरी जनगणना यांच्यातलं कंपॅरिझन, तसंच भाषेनुसारची लोकसंख्या आणि आदिवासी लोकसंख्या हे एवढे टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे असं म्हणजे धर्मानुसार लोकसंख्येचे विभाजन कसं होतंय आणि त्याच्यातलं बाकीच्या राज्यांमधलं कंपॅरिझन हे आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत आणि त्याचसोबत सराव प्रश्न. ओके, तर आता वेळ न वाया घालवता आपण सुरू करूया. इथं धार्मिक जनगणना दिलेली आहे. धर्म दिलेत हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन आणि इतर. आणि त्यांची लोकसंख्येनुसार जे त्यांचं पर्सेंटेज आहे त्यानुसार साक्षरता त्यांच्यामध्ये किती पर्सेंट आहे, लिंग गुणोत्तर, ग्रामीण लिंग गुणोत्तर आणि नागरी लिंग गुणोत्तर ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. आता इथं तुम्ही फोकस अशा गोष्टींवरती ठेवा की ज्या लोकसंख्या सगळ्यात जास्त कुणाची आहे, सगळ्यात कमी कुणाची आहे, साक्षरता कुठं जास्त आहे, कुठं कमी आहे, लिंग गुणोत्तरामध्ये कुठलं सगळ्यात जास्त, कुठल्या धर्माची सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर आहे, कुठल्या धर्माचं कमी आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही या चार्टमधून नोट डाऊन करा. ओके, जर आपण धार्मिक लोकसंख्येची जर तुलनात्मक आकडेवारी बघाल त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की 2001 ते 2004 च्या तुलनेमध्ये कशी वाढ झालेली आहे. तर हिंदू, शीख आणि बौद्ध या धर्मांमध्ये 0.7, 0.2 आणि 0.1% घट झालेली दिसते. मात्र मुस्लिम धर्मियांमध्ये 0.8% वाढ झालेली आहे. ओके, आणि ख्रिश्चन आणि जैन धर्मामध्ये असा काही विशेष फरक पडलेला नाही. ओके, तर लक्षात ठेवा की हिंदू, शीख आणि बौद्ध या धर्मांमध्ये 0.7, 0.2 आणि 0.1 या पर्सेंटमध्ये घट झालेली आहे, तर मुस्लिम धर्मामध्ये 0.8% वाढ झालेली. या धर्मनिहाय लोकसंख्येच्या आकडेवारीचे काही वैशिष्ट्य आहेत. प्रत्येक धर्मामध्ये काही ना काही आहेत. तर पहिल्यांदा आपण बौद्ध धर्माचं बघू. तर बौद्ध धर्मामध्ये 76.82% जे बौद्ध धर्मीय आहेत पूर्ण भारतामध्ये, तर त्या 76.82% लोक हे महाराष्ट्रामध्येच राहतात. सिक्कीम राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 27.39% लोक हे बौद्ध धर्मीय आहेत. जैन धर्माबद्दल, एकूण जैन धर्मियांपैकी 31.45% जैन धर्मीय हे महाराष्ट्रामध्ये राहतात, त्यानंतर राजस्थान आणि त्यानंतर गुजरात. ख्रिश्चन धर्मियांबाबत केरळमध्ये देशातील 1/3 ख्रिश्चन धर्मीय लोक राहतात. मिझोराम तसेच नागालँड या राज्यामध्ये एकूण राज्याच्या लोकसंख्येच्या 87 ते 88% लोक हे ख्रिश्चन धर्मीय आहेत. हिंदू धर्माबाबत मध्य प्रदेश व ओडिसा या राज्यांमध्ये 90% जास्त लोकसंख्या ही हिंदू धर्मियांची आहे. काश्मीर दरीमध्ये हिंदूंचे प्रमाण हे अल्प प्रमाणात राहिलेले आहे, म्हणजे 2% कमी आहे. नॉर्थ ईस्ट स्टेटमध्ये हिंदू धर्मियांचे जे प्रमाण कमी झाले आहे याच्यासाठी ख्रिश्चन धर्माचे वाढलेले प्रभुत्व कारणीभूत आहे असे बरेच जण म्हणतात. 2001 ते 2011 दरम्यान मुस्लिम लोकसंख्येत 24% वाढ झालेली आहे. म्हणजेच 2001 मध्ये एकूण लोकसंख्येच्या 13.43% म्हणजे 13.43% लोक हे मुस्लिम धर्मीय होते, तर 2011 मध्ये हा आकडा वाढून 14.20% एवढा झालेला आहे. एकूण मुस्लिम लोकसंख्येच्या 68.3% लोक हे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये राहतात. मणिपूर हे असं एकमेव राज्य आहे जिथं मुस्लिमांची लोकसंख्येमध्ये घट झालेली आहे. ओके, आणि जर आपण पश्चिम बंगाल या राज्याचा विचार कराल तर तिथं मुस्लिम लोकसंख्या जी होती 2001 मध्ये 25.2% तिथलचे लोकसंख्येच्या मुस्लिम लोकसंख्या होती, तर 2011 मध्ये हे प्रमाण वाढून 27% झालेलं आहे. म्हणजे जी वाढ झालेली आहे 1.8%, ही वाढ देशाच्या मुस्लिम लोकसंख्येच्या वाढीच्या दुपटीपेक्षा जास्त आहे. आपण बघितले देशामध्ये त्यांची जी वाढीचा रेट आहे हा आहे 0.8% आणि पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे 1.8%. ओके, आता आपण
धर्मानुसार प्रत्येक राज्य बघू की कुठल्या धर्माचे लोक कुठल्या राज्यामध्ये जास्त किंवा कमी आहेत. तर पहिल्यांदा हिंदू धर्माचं बघू. तर पहिले 5 राज्य आहेत लोकसंख्येच्या प्रमाणानुसार. पहिलं आहे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश. हे लोकसंख्येनुसार पहिले 5 राज्य आहेत. आणि जर मी पर्सेंटेजमध्ये विचार केला म्हणजे तिथलच्या लोकसंख्येच्या किती टक्के लोक हिंदू आहेत, तर प्रमाणानुसार जर विचार केला तर हिमाचल प्रदेश हे 1 नंबरला आहे. म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये जर 100 एकूण लोकसंख्या जर 100 असेल तर तिथलचे 95% लोक किंवा 95 लोक हे हिंदू धर्मीय आहेत. ओके. त्यानंतर दुसऱ्या नंबरला आहे दादरा व नगर हवेली, त्यानंतर ओडिशा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश. शेवटचे 5 राज्य आहेत लोकसंख्येनुसार शेवटचे 5 आहेत. पहिलं म्हणजे लक्षद्वीप, त्यानंतर मिझोराम, नागालँड, दमण व दीव आणि अंदमान व निकोबार. सगळ्यात शेवटचं जे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहे तो म्हणजे लक्षद्वीप. आणि जर प्रमाणानुसार म्हणजे जे पर्सेंटेजनुसार आपण बोलतोय, म्हणजेच अजून एकदा मी तुम्हाला समजून सांगतो. हे मिझोराम राज्यामध्ये समजा जर 100 लोक राहतात तर त्यापैकी 2.75 लोक हे हिंदू धर्मीय आहेत. म्हणजे प्रमाणानुसार मिझोराममध्ये सर्वात कमी हिंदू धर्मीय लोक राहतात. त्यानंतर लक्षद्वीप, त्यानंतर नागालँड, मेघालय आणि जम्मू काश्मीर. असंच इतर धर्माचं पण आपण बघू. मुस्लिम धर्माबद्दल बघाल तर पहिले 4 राज्य आहेत लोकसंख्येनुसार उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार व महाराष्ट्र. प्रमाणानुसार जर विचार कराल तर लक्षद्वीप जिथं 96.58% लोक हे मुस्लिम धर्मीय आहेत. त्यानंतर आपण बघितले जम्मू काश्मीर, आसाम आणि पश्चिम बंगाल. शेवटचे राज्य आहेत सगळ्यात कमी मुस्लिम पॉप्युलेशन असलेलं राज्य आहे सिक्कीम, त्यानंतर दादरा व नगर हवेली, मिझोराम, दमण व दीव. आणि प्रमाणानुसार बघाल तर मिझोराममध्ये सगळ्यात कमी पर्सेंटेज या मुस्लिम पॉप्युलेशनचा आहे. त्यानंतर सिक्कीम, पंजाब, अरुणाचल प्रदेश. तसंच ख्रिश्चन धर्मीय पण आहे. पहिले 2 राज्य आहेत इथं केरळ व तामिळनाडू. प्रमाणानुसार बघाल तर नागालँड आणि मिझोराम. शेवटचे 2 राज्य लक्षद्वीप व दमण व दीव हे केंद्रशासित प्रदेश आहेत. आणि जर प्रमाणानुसार बघाल तर बिहार व राजस्थान. बौद्ध धर्मियांमध्ये बघाल तर पहिले जे 3 राज्य आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आहे, त्यानंतर पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश. हे लोकसंख्येनुसार महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रमाण बौद्ध धर्मियांचं आहे. शेवटचे राज्य बघाल तर लक्षद्वीप. तसंच जैन धर्मामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये जैन धर्माचं लोकसंख्येनुसार पण जैन धर्मियांचं प्रमाण जास्त आहे. त्याचबरोबर प्रमाणानुसार सुद्धा महाराष्ट्रामध्ये त्यांचं पॉप्युलेशन सर्वात जास्त आहे आणि सगळ्यात कमी लक्षद्वीप या बेटावरती. ओके. या धर्मनिहाय लोकसंख्येवरून आपल्याला काही निष्कर्ष भेटतात. काही निष्कर्षांपैकी इथं आहेत ते म्हणजे मणिपूर, पंजाब, अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, मेघालय, नागालँड, लक्षद्वीप आणि मिझोराम ही राज्य आणि केंद्रशासित प्रदेश वगळता सर्व राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हिंदू बहुसंख्या आहेत. म्हणजेच मणिपूर, पंजाब, अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, मेघालय, नागालँड, लक्षद्वीप आणि मिझोराम या एकूण 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हिंदू धर्मियांचं प्रमाण 50% कमी आहे. ओके. आणि लक्षद्वीप आणि जम्मू काश्मीर या 2च राज्यांमध्ये किंवा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुस्लिम बहुसंख्या आहेत. म्हणजे इथं लक्षद्वीप आणि जम्मू काश्मीर या एकूण पॉप्युलेशनच्या 50%पेक्षा जास्त तिथं मुस्लिम लोक राहतात. आणखीन काही वैशिष्ट्ये आहेत. नागालँड, मिझोराम आणि मेघालय या 3 राज्यांमध्ये ख्रिश्चन धर्मीय बहुसंख्या आहेत. म्हणजे तिथं त्यांचं पॉप्युलेशन 50%पेक्षा जास्त आहे. देशातील एकूण बौद्ध लोकसंख्येपैकी 77.36% लोक हे आपल्या महाराष्ट्रामध्ये राहतात. जैन लोकसंख्येपैकी सर्वसाधारणपणे 31.45% जैन लोकसंख्या ही महाराष्ट्रामध्ये आहे. ओके. या सगळ्या गोष्टी तुम्ही एक्झामसाठी व्यवस्थित लक्षात ठेवा. हे जोड्या लावामध्ये वगैरे येऊ शकतात. तर आता आपण या लेक्चरमधले सराव प्रश्न जे आहेत हे बघूत. तर मित्रांनो, इथं काही सराव प्रश्न तुमच्यासाठी दिलेले आहेत. तुम्ही नक्की त्यांना सॉल्व करा आणि त्याचे आन्सर्ससुद्धा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ओके. आणि या लेक्चरवरती आधारित आहेत. जेवढे जास्त कॉन्सन्ट्रेशनने बघितलं असं तेवढ्या सगळ्यांना भरपूर फायदा होईल. ह्याच्या आन्सर्स तुम्हाला जे सुचतील म्हणजे जे तुम्ही रिपीट बघू नका. म्हणजे लेक्चर जाऊन पाठीमागं बघून लगे आन्सर नका लिहू. जे जे आत्तापर्यंत बघितलं आहे आणि काय बुद्धीला किती समजलं आहे हे पण तुम्हाला कळेल. त्यानुसार डायरेक्टली आन्सर लिहा. ओके. आणि मग नंतर वाटलं तर क्रॉस चेक करा. प्रश्न पहिला असा आहे की
भारतीय भाषापैकी जगामध्ये हिंदी नंतर कोणती भाषा बोलली जाते? ओके, हा आपल्या लेक्चरवरचा आधारित प्रश्न नाही आहे, थोडासा कॉमन सेन्सवरती पण आहे आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा हिंदी नंतर जी भाषा जी असेल तेच याचा आन्सर असेल. ओके, पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न दुसरा असा आहे की लोकसंख्येनुसार जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील देश क्रमाने कोणते? हा असिस्टंट 2016च्या प्रीमध्ये आलेला प्रश्न आहे. ऑप्शन होते इंडोनेशिया ब्राझील, दुसरा ऑप्शन आहे इंडोनेशिया पाकिस्तान, तिसरा आहे USA इंडोनेशिया आणि चौथा आहे USA ब्राझील. तर हा 2016च्या असिस्टंटमध्ये आलेला पेपर आहे. ज्यांनी 2016चे असिस्टंट दिले त्यांना माहितीच असेल आणि याचा आन्सर पण आपल्या लेक्चरमध्ये आहे. प्रश्न तिसरा, 2011च्या जनगणनेनुसार बालकांच्या संख्येत पहिले क्रमांक डॅश डॅशचा आहे. आता आपण बघितलं की कुठलं राज्य आहे की ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लहान मुलांची संख्या आहे. तर अशाच प्रकारचे पुढचे पण प्रश्न असतील, सोपे आहेत, बेसिक आहेत. याच्यातून फक्त माझा हाच उद्देश होता की तुम्ही लेक्चर व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशननी बघावं आणि म्हणजे तुम्हाला अशा सोप्या प्रश्नांची तरी उत्तरं देता येतील. ओके, कारण नंतर ज्यावेळेस एक्झाममध्ये जाल त्यावेळेस हेच 4-5 क्वेश्चन एकत्र करतील आणि 4 लायनर क्वेश्चन विचारतील आणि म्हणतील की खालीलपैकी योग्य किंवा अयोग्य विधान ओळखा. त्यासाठीच हे जनगणना हे लेक्चर आपण त्यासाठीच ठेवलेलं होतं. ओके, आता पुढचे प्रश्न पण तुम्ही व्यवस्थित सॉल्व करा, व्हिडिओला पॉज करा, क्वेश्चन नोट डाऊन करा आणि मग त्याचा आन्सर द्या. ओके, तर मित्रांनो या लेक्चरमध्ये तुमच्याशी एवढंच बोलायचं होतं. लेक्चर कसं वाटलंय हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. लेक्चर आवडलं असेल तर त्याला लाईक करा आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आता आपला 68वा प्रजासत्ताक दिवस येतोय, त्याच्यासुद्धा माझ्याकडून आणि विजन गव्हर्नमेंट जॉब या आमच्या संपूर्ण टीमकडून तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या 26 जानेवारीला काहीतरी व्यवस्थित संकल्प करा, असा संकल्प करा की आपल्या देशाला पण त्यातून काहीतरी फायदा व्हावा. आणि 26 जानेवारीची जी परेड आहे ही व्यवस्थित लक्ष देऊन बघा. ह्याच्यामध्ये येणारे आपले अतिथी कोण आहेत आणि इंडियन आर्मी, एअरफोर्स आणि नेव्ही यांचे जे उपकरणं सादर होतील त्यांच्याबद्दल पण थोडीशी माहिती पण लिहा. ओके, तर या प्रजासत्ताक दिनाच्या म्हणजेच रिपब्लिक डेच्या मनापासून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.